आज आपण स्टोअर कीपिंगबाबत या ठिकाणी माहिती घेणार आहात. सर्वप्रथमतः स्टोअर कीपिंग काय आहे या ठिकाणी आपण समजून घेऊ. स्टोअर कीपिंग इज अ specialization and important function of the materials control that is especially concerned with the physical storage of goods. तर या ठिकाणी स्टोअर कीपिंग सामग्री नियंत्रण एक विशेष आणि महत्त्वपूर्ण कार्य जे मालाच्या भौतिक साठवणीशी त्या ठिकाणी संबंध आहे. मित्रांनो, एक स्टोअर कीपिंगचा जर आपण भाग या ठिकाणी पाहिला, प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी स्टोअर कीपिंगचं एक महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी असतं. कारण सामग्री खरेदी केल्यानंतर ती भांडारात म्हणजे स्टोरेजमध्ये सुरक्षितपणे संग्रहित करण्याचे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य या स्टोअर कीपिंगच्या माध्यमातून होत असतं. सामग्री संग्रहणाच्या योग्य व्यवस्था नसल्याने काही सामग्री खराब त्या ठिकाणी होऊ शकतात. तर त्या ठिकाणी काही सामग्रीमध्ये जे उत्पादनासाठी त्या ठिकाणी योग्य पुरेसा त्या ठिकाणी माल पाहिजे असतो तो त्या ठिकाणी उत्पादन कमी होणे, म्हणजेच रॉ मटेरियल कमी असल्यामुळे उत्पादन त्या ठिकाणी साहजिकच कमी होऊ शकतं. उत्पादन खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता असते. इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात स्टोअर कीपिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे असतात. स्टोअर कीपिंग इज अ ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू द पर्चेसिंग इश्यूज, प्रोटेक्टिंग स्टोरेज अँड रेकॉर्डिंग ऑफ द मटेरियल इन स्टोअर. मग काय स्टोअर कीपिंगमध्ये या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटी रिलेटेड असते त्यामध्ये स्टोअर कीपिंगमध्ये सर्वप्रथम तर आपल्याला पर्चेसिंग करावं लागतं. जे पर्चेस झालेला माल आहे त्या ठिकाणी रिक्विजिशननुसार त्या ठिकाणी इश्यू करावा लागतो, त्याचं प्रोटेक्टिंग करावं लागतं. त्यानंतर जे काही मटेरियल आहे इश्यूज केलेलं असेल, पर्चेस केलेलं असेल, आपल्याला त्याची पूर्णतः नोंदी त्या ठिकाणी आपल्याला ठेवावे लागतात. स्टोअर कीपिंग हे स्टोअरमध्ये सामग्रीचे रेकॉर्डिंग, स्टोअरिंग आणि रेकॉर्डिंग खरेदीशी संबंधित क्रियाकलाप त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की स्टोअर नेमकं काय आहे, स्टोअरमध्ये नेमकं कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होतात. सर्वप्रथम त्या ठिकाणी एक रेकॉर्डिंग ऑफ मटेरियल्स, जे काही स्टोअरमध्ये एक परचेस केलेलं मटेरियल आहे किंवा इश्यू होणारं मटेरियल आहे त्या दोन्ही मटेरियलचे आपल्याला त्या ठिकाणी स्टोअरच्या माध्यमातून रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. नंतर आहे स्टॉक मॅनेजमेंट. मग स्टोरेजमध्ये किती मटेरियल त्या ठिकाणी स्टॉक आहे, किती मटेरियलचा त्या ठिकाणी स्टॉक नाही हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. स्टोअर मेंटेनन्स. आता स्टोअर कीपिंगमध्ये ज्या ठिकाणी काही अशा वस्तू ठेवण्याची त्या ठिकाणी स्पेसिफिक त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी ठरवून द्यावी लागते. म्हणजे जसं की काही शीघ्रनाशी जर वस्तू असतील तर सर्वप्रथम तर आपल्याला त्या ठिकाणी एक जवळ आणि इझी त्या ठिकाणी हँडलिंगसाठी त्या ठिकाणी असाव्यात. त्याचबरोबर जे काही शीघ्रनाशी वस्तू नाहीत त्या वस्तू आपल्याला सर्वात शेवटी जरी त्या ठिकाणी ठेवल्या तरी चालतील. किंवा काचेसारख्या वस्तू आहेत ती एकदम त्या कपाटाच्या वरती जर ठेवल्या, काही धक्का लागला तर अशा वस्तू त्या ठिकाणी नाश होऊ शकतो. आणि जे काही प्रोसेस आहे, हँडलिंगची प्रोसेस आहे ती व्यवस्थित आणि जे काही मटेरियल आहे ते सुद्धा सिस्टमॅटिक आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी मेंटेन त्या ठिकाणी करता येऊ शकतं. जर स्टोरेजमध्ये जर जे काही सामग्री जर त्या ठिकाणी मेंटेन झाली नसली तर त्या ठिकाणी साहजिकच त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. पेस्ट मॅनेजमेंट आहे, म्हणजेच या ठिकाणी पाहता जे स्टोअर आपण त्या ठिकाणी पाहताच स्टोअरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी एक जागा आपण त्या म्हणतो स्टोअरमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायच्या ह्याचं एक सिस्टमॅटिक त्या ठिकाणी एक मॅनेजमेंट असतं. मटेरियल इश्यूज आहे, या ठिकाणी जे काही मटेरियल आपण इश्यूज करतो आहे ते मटेरियल इश्यू करण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बिन कार्ड असेल किंवा इतर काही हँडलिंग स्टोरेजच्या ज्या मेथड्स आहेत जसं की फिफो मेथड्स असेल, लिफो मेथड्स असेल, वेटेज ॲव्हरेज मेथड असेल, अशा वेगवेगळ्या मेथडनुसार या ठिकाणी मटेरियल ऑफ इश्यू हँडलिंग केलं जातं. त्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी सिस्टमॅटिक आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. मग नंतर आहे स्टॉक ऑडिट आहे. स्टॉक ऑडिटच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटी झालेली आहे ते सर्वात शेवटी आपल्याला त्या ठिकाणी त्याचं ऑडिट होतं. म्हणजे झालेल्या व्यवहाराची पूर्णतः त्या ठिकाणी तपासणी केली जाते.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉल्ट वगैरे या ठिकाणी अशा गोष्टी त्या ठिकाणी शोधल्या जातात. स्टोअर किपिंगचे या ठिकाणी कार्य काय काय आहेत? या सर्वप्रथमतः खरेदी विभागाने दिलेल्या खरेदी आदेश विक्रेत्याद्वारे त्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या वस्तू प्राप्त करून घेणे. पहिलं महत्त्वाचं कार्य आहे की जेव्हा आपण स्टोरेजचे त्या ठिकाणी ओपनिंग झालेलं असतं, स्टोरेज त्या ठिकाणी रिकामं असतं, सर्वप्रथमतः स्टोरेजला त्या ठिकाणी खरेदी त्या ठिकाणी करावी लागते. मग खरेदी विभागाने दिलेली खरेदीचे आदेश जे आहेत, जे खरेदी विभाग आहे, पर्चेसिंग डिपार्टमेंट आपण कंपनीमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी असतं. मग जेव्हा पर्चेस डिपार्टमेंट खरेदीचे आदेश देतात, खरेदीच्या आदेशानुसार जे काही विक्रेत्याने जे आपल्याला पुरवलेल्या त्या ठिकाणी वस्तू आहेत, त्या ठिकाणी सर्वप्रथमतः वस्तू प्राप्त करून घेण्याचं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी कार्य आहे. नंतर या ठिकाणी पाहू शकता आपण त्याची गुणवत्ता, प्रमाण, तपशील, स्थिती, अट इत्यादी सामग्री पूर्णपणे त्या ठिकाणी तपासणे. जे काही मटेरियल आलेले आहे, खरेदी विभागानं दिलेला जो आदेशानुसार जे काही वस्तू आपल्या स्टोरेजमध्ये आलेल्या आहेत, दिलेल्या आदेशानुसार त्याच वस्तू आहेत का, त्याची गुणवत्ता तेच आहे का, त्याचं प्रमाण तेच आहे का, तपशील, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेऊन पूर्णतः त्या ठिकाणी ती सामग्री तपासणं हे महत्त्वाचं त्या ठिकाणी कार्य आहे. सामग्रीच्या श्रेणीनुसार आणि योग्य ठिकाणी स्टॉक करणे. आता जे काही मटेरियल आलेलं आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये सामग्री असू शकतात. सामग्रीची जी काही श्रेणी आहे, आपण बऱ्याचशा स्टोरेजमध्ये पाहत असतो, त्याला एक नंबरिंग दिलेली असते किंवा त्या ठिकाणी श्रेणीनुसार माल ठेवलेला असतो. मग अशा योग्य ठिकाणी त्या श्रेणीनुसार योग्य ठिकाणी माल त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. सामग्री काळजी आणि जतन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे. नियतकालिक स्टॉक सत्यापन आणि स्टॉकची नेहमीच अचूकता व सुनिश्चित त्या ठिकाणी करणे. साहजिकच आहे, जे काही मटेरियल स्टोरेजमध्ये आहे ते सर्व मटेरियलची त्या ठिकाणी काळजी तर घ्यावीच लागते. त्याचबरोबर ती योग्य जतन करणेसुद्धा त्या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं. व नेहमीच स्टॉकची जी अचूकता आहे, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या वेळेस पाहत असतो की आपल्याला डेली किती त्या ठिकाणी एखादी सामग्री लागत आहे, तर आपल्याकडे तेवढा स्टॉक त्या ठिकाणी शिल्लक असायला पाहिजे. किंवा आठवडी जर आपण विचार केला तर आपल्या स्टोरेजमधून आठवडा म्हणजे 6-7 दिवसासाठी किती वस्तूची त्या ठिकाणी मागणी आहे, हे गोष्टी लक्षात घेऊन त्याचा जे अचूकता आहे आपल्याला तेवढं त्या ठिकाणी, जेणेकरून सामग्री त्या ठिकाणी कमी पडता कामा नये, याही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे असतात. स्टोअर हाऊस साहित्य आणि स्टोअरमध्ये काम करणारे पुरुष यांच्याद्वारे सुरक्षिततेची त्या ठिकाणी उपाययोजना करणे. जे काही स्टोअर किपिंगमध्ये स्टोअर किपर्स असतात, त्यांना त्या ठिकाणी स्टोरेजचं भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी नॉलेज असतं. मग त्यांच्या थ्रू त्या ठिकाणी स्टोअर त्या ठिकाणी कसं सुरक्षित व्यवस्थित ठेवता येईल हे त्या ठिकाणी उपाययोजना त्या ठिकाणी करत असतात. स्टोअर हाऊस व्यवस्थित राखण्यासाठी जे स्टोअर किपिंग आहे, जे स्टोअर हाऊस आहे ते व्यवस्थित राखण्यासाठी त्याची स्वच्छता असेल, तिथं त्या ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित असायला पाहिजे. कारण जेणेकरून जर एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये जर काही मटेरियल बिना हवेचं जर राहिलं तर त्या ठिकाणी अशा मटेरियलपासून वास येण्याची सुद्धा शक्यता असते. इंटेंटनुसार त्या ठिकाणी विभागांना साहित्य देणे. जसं की कंपनीमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे विभाग असतात. त्या विभागामध्ये जर काही सामग्रीची त्या ठिकाणी आवश्यकता असते तर त्या ठिकाणी ते आपल्याला आदेश पाठवतात आणि त्या आदेशानुसार त्या विभागांना त्या ठिकाणी साहित्य पोहोचवण्याचं काम हे त्या ठिकाणी करावं लागतं. वेळापत्रकानुसार विभागांना साहित्य देणे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी साहित्य पुरवण्याचं काम हे स्टोअर डिपार्टमेंटचं त्यांच्या मागणीनुसार असतं. मग वेळापत्रक जर त्या ठिकाणी दिलेलं असेल तर त्या वेळापत्रकानुसार त्या विभागांना साहित्य किंवा माल त्या ठिकाणी पुरवण्याचं कार्य या ठिकाणी आहे. विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या सामग्रीचे बिल पास करणे आणि लेखी विभागात पैसे भरण्यासाठी पाठवणे. जे काही आपण विक्रेत्याकडून माल प्राप्त झालेला आहे त्या मालाचे त्या ठिकाणी पैसे पास करून ते लेखा विभागाकडे त्या ठिकाणी भरण्यासाठी पाठवण्याचं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं कार्य आहे. प्रक्रियेनुसार एक भंगार साहित्य विल्हेवाट लावण्यासाठी कारवाई करणं. जर त्या ठिकाणी स्टोरेजमध्ये जर काही माल त्या ठिकाणी खराब झालेला असेल, बऱ्याच कारणानुसार माल खराब होऊ शकतो, काही वेगवेगळे त्या ठिकाणी
तुटत असतो, खराब होत असतो. असे जी सामग्री आता बिनकामी झालेली आहे, भंगार झालेली आहे, अशी सामग्री त्या ठिकाणी स्टोरेजमध्येच न ठेवता त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाहीसुद्धा त्या ठिकाणी स्टोअर किपरला करावी लागते. डेटापर्यंत सर्व कागदपत्र त्या ठिकाणी सांभाळावी लागतात. जोपर्यंत ही सर्व प्रोसेस होत नाही तोपर्यंत त्याचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला ठेवावे लागतात. ते डॉक्युमेंट कमीत कमी 1 वर्षाभरापर्यंत त्या ठिकाणी ठेवावे लागतात. कारण सर्वात शेवटी जे सदस्य असतात, जे अधिकारी असतात, काम करत असतात स्टोरेजमध्ये, त्यांना नंतर ऑडिटद्वारे त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागते. कारण वर्षभरात जे काही तुम्ही मटेरियल घेतलेलं आहे त्या संबंधीची कागदपत्र त्या स्टोअर किपिंगच्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी असतात आणि संबंधित जे काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींना त्या ठिकाणी ऑडिटिंगसाठी त्या ठिकाणी ऑडिटला उपस्थित राहणं गरजेचं असतं. तर आपण या ठिकाणी पाहत आहात की स्टोअर किपिंग म्हणजेच काय आहे, स्टोअर किपिंगचे कार्य कोणते आहात या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सोपा भाग आहे, एवढं काही त्या ठिकाणी किचकट आणि हार्ड भाग नाही आहे. स्टोअर किपिंग म्हणजेच काय या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. धन्यवाद.